सिडकोमध्ये 5,000 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला। मंत्री शिरसाट यांनी घोटाळा केलाय असं रोहित पवारांनी म्हटलंय, तर आम्ही पुरावे दिले, पत्रकार परिषदा घेतल्या असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। मात्र सरकारनं फक्त पुरावे मागितले, अजूनही काही मागितले। सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या कमिटीनं आमची दखल घेतली, सरकारची जमीन दिलीच कशी असं कोर्टानं ताशेरे देखील ओढलेले आहे। हे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिलं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। हे पत्र घेऊन आम्ही मुख्य सचिव साहेबांना भेटलो। त्यांना भेटत असताना भावनाताई इथं आहेत, विकासभाऊ लवांडे असतील, रविभाऊ वरपे असतील, पंकज मोहड असतील, आम्ही सर्वजण तिथं जाऊन त्यांना काही गोष्टी सांगितल्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की सिडकोमध्ये जो 5,000 कोटीचा भ्रष्टाचार हा शिरसाटांनी केला, त्याबद्दल आम्ही पत्रकार परिषद घेतल्या, सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आंदोलन सुद्धा केलं। आणि हे सगळं करत असताना आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, पुरावे त्यांना दिले, सीएसला पत्र दिलं। आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टला सुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्या, संघटना आणि आम्ही सर्वांनी मिळून काही पत्र तिथे लिहिली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।